नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, रेल्वे ग्रुप डीची आपण विशेष तयारी करून घेत आहोत. बघा, कोणत्याही परीक्षेचं स्वरूप समजून घेण्याअगोदर त्याच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. तर मित्रांनो, विज्ञान संदर्भातील प्रश्नांचा आढावा किंवा त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे समजून घेण्यासाठी 2018ला जी प्रश्नपत्रिका झाली होती लेवल 1ची 4 ते 5.5 या कालावधी दरम्यानची 5 ऑक्टोबर 2018ला परीक्षा झाली होती. त्याच्यातील विज्ञान प्रश्नांचे उत्तरं आणि विज्ञानाचे स्वरूप, विज्ञान प्रश्नाचे स्वरूप आणि त्याचं विश्लेषण आपण जेवढं होईल तेवढं चांगल्या पद्धतीनं पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, हेच म्हणून नाही, रेल्वे ग्रुप डीच म्हणून नाही, कोणतीही परीक्षा असो, राज्यसेवा असो, कंबाईन असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचूनच मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात करणं हे केव्हाही फायद्याचंच ठरत असतं. तर मग बघू आपण विज्ञानासंदर्भातील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नंतर याच प्रश्नपत्रिकेतील चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते या व्हिडिओच्या नंतर आपण पाहूया. विशेष म्हणजे विज्ञानाचे आपण GK संदर्भातच घेणार आहोत आणि ते विज्ञानामधले जे गणित आहेत त्याचे आपण सेपरेट लेक्चर सिरीज तयार करणार आहोत. बघा, हे प्रश्न वाचा. प्रश्न क्रमांक 3, आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणते आवर्त अपूर्ण आहे? आता यांनी काय म्हटलं आहे, नोट फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिप्शन्सी इज फाउंड, म्हणजे काहीतरी म्हणजे विसंगत सापडलेलं आहे, त्यामुळं इग्नोर्ड फॉर ऑल कॅन्डिडेट्स हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. होऊ शकतं ना, प्रश्न रद्द होऊ शकतात. तर मग आपल्याला ठीक आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्याला तुम्ही ज्यावेळेस विज्ञानाचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी किंवा आवर्त सारणी या संदर्भात तुम्हाला विशेष अभ्यास करणं गरजेचं आहे. आधुनिक आवर्त सारणीचं उत्क्रांती पाहण्याअगोदर आपण थोडेसे काही पार्श्वभूमी ते पाहूया. बघा, सर्वप्रथम 1815मध्ये प्रोट्स या शास्त्रज्ञाने हायड्रोजन हाच मूलभूत द्रव्य असून इतर सर्व अणु हे हायड्रोजनपासून मिळतात हा सिद्धांत मांडला. कोणत्या साली? 1875 साली प्रोट्स या शास्त्रज्ञाने काय म्हटलं, हायड्रोजन हा एक मूलभूत द्रव्य आहे. हायड्रोजन हा एक मूलद्रव्य असून इतर सर्व जे काही अणु आहेत त्यांची निर्मिती हायड्रोजनपासून झालेली आहे. मग विविध जे आहेत, आता आवर्त सारणीची उत्क्रांती होण्यासाठी सुरुवातीला डोबेरायनरची त्रिके लक्षात लावा, जोड्याला विचार बरोबर. त्यानंतर न्यूलँड्सची अष्टके म्हणजे त्याच्यात 8 आवर्त सारणी होती. त्यानंतर मेंडेलीवची आवर्त सारणी आली. त्यानंतर मग पुन्हा आधुनिक आवर्त सारणी आली आणि आपल्याला प्रश्न विचारला होता, आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणते आवर्त अपूर्ण आहेत? मित्रांनो, वरचीवर जे आहे दिवसेंदिवस संशोधन लागत असतं, त्यामुळं बहुतेक ह्याच्यावर वाद निर्माण झाला असेल आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण केलेलं, हा प्रश्न जो आहे तो रद्द केलेला आहे. आपण मागील जे काही आवर्त सारणी त्याबद्दल न पाहता आपण डायरेक्ट आधुनिक आवर्त सारणीबद्दल पाहू, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. बघा, आधुनिक आवर्त सारणी कुणी मांडली तर हेनरी मोसले. एक लक्षात असतं, हेनरी मोसले. कोणत्या वर्षी? 1913ला. हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? ब्रिटिश. आता त्यांनी काय शोधून काढलं? अणुवस्तुमान. बघा, मेंडेलीवनं काय म्हटलं होतं? अणुवस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? अणुवस्तुमान म्हणजे चढत्या क्रमानं काय केलं होतं मेंडेलीवनं? अणुवस्तुमानावरून आवर्त सारणी तयार केलं होतं. परंतु मॉसलेचं असं म्हणणं नव्हतं. मॉसलेचं असं म्हणणं होतं की अणुवस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म नसून अणुअंक हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे असं मोसले यांनी म्हटलेलं आहे. परत मी तुम्हाला सांगतो, आवर्त सारणी मेंडेलीवची पण आवर्त सारणी होती.
मेंडेलिव्ह, बरोबर. आणि आधुनिक आवर्त सारणी होती जी मॉस्लोनं तयार केली होती. मॉस्लो हा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. मेंडेलिव्ह हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता, बरोबर. कन्फ्युजन करू नका. यांनी अणुवस्तुमानाला महत्त्व दिलं, यांनी अणुअंकला महत्त्व दिलं. ओके, ह्याच्या 2-3 ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर तुमच्या लक्षात असू द्या. पुढे बघा, आधुनिक आवर्त सारणीत आडव्या ओळी ज्या आहेत, आडव्या ओळींना आवर्तने म्हणतात. आणि जे उभे आहेत गण, स्तंभ जे आहेत त्यांना गण, ग्रुप असे म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीत 7 आवर्तने आहे असून 18 गण आहेत. 18 गण आहेत. परत एकदा ऐका, आधुनिक आवर्त सारणीत 7 आवर्तने असून 18 गण आहेत. आता आवर्तन संदर्भात 1 ते 7 अंक आहेत. 1 2 3 4 5 6 देन 7. आता हे आवर्त जे आहेत एकाच आवर्तनात असलेल्या मूलद्रव्याचा कक्षा क्रमांक जो असतो आणि आवर्तन क्रमांक हा सारखाच असतो. का असतो? सारखाच असतो. प्रत्येक आवर्तनाची सुरुवात नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरण्याने होते, हे पण इथे लक्षात असू द्या. आधुनिक आवर्त सारणी तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो. लक्षात असू द्या, तुम्ही ज्यावेळेस विज्ञानचा अभ्यास करणार आहे त्यावेळेस आवर्त सारणी हा टॉपिक वाचावा लागणार आहे, हे या प्रश्नावरून तुम्हाला समजलेलं आहे. आता पाहायला गेलं तर मोठा प्रश्न आहे, खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतात, परंतु आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आपण ओव्हरऑल प्रश्न घ्यायचा प्रयत्न करू. डॅश डॅश या ऊतीग्रंथींची निर्मिती करते. डॅश डॅश या ऊतीग्रंथींची निर्मिती करते. तर त्यांनी दिलेलं उपकला. तर खरं प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर मला हा शब्द बेसिक पुस्तकामध्ये देखील कधी वाचण्यात आलेला नाही. बाकीचे हे जे आहेत हे वाचण्यात आलेलं आहे, परंतु मला ह्या प्रश्न माहीत नव्हता. ठीक आहे, तुम्ही पण पाठ करायचा प्रयत्न करा. या संदर्भात जर काही मिळालं तर मी निश्चितपणे याच्याबद्दल ॲडिशनल माहिती द्यायचा प्रयत्न करेन. आता ग्रंथी म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, ग्रंथी म्हणजे नेमकं काय? आपल्या बॉडीमध्ये असे काही अवयव असतात, ते विशेष प्रकारचं एक रसायन ते स्त्रवतात. सेरेशन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्यांना ग्रंथी असं म्हटले जातात. ग्रंथी स्त्रवणाचे वहन आणि रसायनाचा प्रकार. वहन आणि रसायनाच्या या प्रकारानुसार 2 प्रकारचे ग्रंथी जे असतात ते आहेत आपल्या बॉडीमध्ये. एक अंतरस्रावी ग्रंथी, इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात माहिती आहे का? एंडोक्राईन ग्लँड्स असं म्हणतात. आणि दुसरा आहे बाह्यस्रावी ग्रंथी, ह्याला लक्षात घ्या एक्झोक्राईन ग्लँड्स असं म्हणतात. आंतरस्रावी ग्रंथी जे असतात, मुळात थॉमस ॲडिसन यांना आंतरस्रावी ग्रंथीचे एंडोक्राईन ग्लँड्सचे फादर म्हणतात, म्हणजे फादर ऑफ एंडोक्रिनॉलॉजी असं म्हटलं जातं. आता आंतरस्रावी ग्रंथी म्हणजे काय? ज्यांचे स्त्राव थेट कशात होतं? ब्लडमध्ये होतं, त्यांना आंतरस्रावी ग्रंथ म्हणतात. अंत म्हणजे काय? आतून, बरोबर. या ग्रंथीच्या स्त्रावांना संप्रेरक हार्मोन असे देखील म्हणतात. ओके, आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर पीयूषिका ग्रंथी, कोणती? पीयूषिका ग्रंथी आहे की आंतरस्रावी ग्रंथी आहे, उदाहरणास्वरूप द्यायचं झालं तर. त्यानंतर कंठग्रंथी, औटुग्रंथी आहे, पॅराथॉइड ग्रंथी, असे बरेच आहेत की ते आंतरस्रावी ग्रंथी आहेत. पुढचा एक प्रश्न आहे. आता हे गणिताचे प्रश्न आहेत. हे सर्व PDF आम्ही टेलिग्रामवर, आपला टर्निंग पॉईंट्स ॲपवर अपलोड केले. तुम्ही तिथं वाचू शकता आणि वाचायचा प्रयत्नच करा.
बघा आता आला हा प्रश्न डोळ्यासंदर्भात. डोळा किती आपला ह्या प्रश्न कसा आहे डोळा, कारण ही दूरदृष्टीचं जे आहे हायपरमेट्रोपिया जे आजार होतो खालपैकी असलेल्या लोकांसाठी कोणत्या भिंग वापरला जातो असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासाठी जे आहे बहिर्वक्र भिंग जो आहे तो वापरला जातो. कोणता भिंग वापरला जातो? बहिर्वक्र भिंग हा वापरला जातो. 80% ज्ञान कुठून मिळत असतं आपल्याला? 80%पेक्षा अधिक हे डोळ्यापासून मिळत असतं. आता डोळ्यात जे अश्रू येतात बरोबर, ते जे असतात सोडियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेट यांचं मिश्रण असते. परत एकदा लक्षपूर्वक आहे का, अश्रू जे असतात ते मिश्रण असते कशाचं? सोडियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा बरोबर. सोबत त्या अश्रूमध्ये लायसोझाइम नावाचे विकर असते. काय असते? विकर त्यामध्ये असते जे अँटीसेप्टिक म्हणून काम करत असतं. आता डोळ्याचं स्ट्रक्चर आपण पाहत बसायची गरज नाही. वस्तूची एक सांगतो तुम्हाला फॅक्च्युअल डेटा आहे. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर 1/10 सेकंदासाठी राहत असते. किती सेकंदासाठी राहत असते? 10 सेकंदासाठी. आता मुळात हा प्रश्न विचारला होता डोळ्याच्या दृष्टीदोष म्हणजे डोळ्याचे जे काही आजार होतात. बऱ्याच लोकांना चष्मा वगैरे लागतात ना, ते वेगवेगळं आहे. पॉईंटचा लागला ह्याच्यात दृष्टीदोषाच्या संदर्भात हा प्रश्न होता बरोबर. दृष्टीदोषमध्ये निकट दृष्टिता, दूरदृष्टिता आणि अंबिदुक्ता. बघा ही कितीच्या पुस्तकात आहे आठवणा गेले, परंतु जुन्या पुस्तकामध्ये मी हे डिटेल नोट्स काढून ठेवलेले आहेत. ते निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, अंबिदुक्ता असे हे डोळ्याचे आजार आहेत. सोबत एक 40 नंतर जे वृद्ध दृष्टिता होते त्याला प्रेसबायोपिया म्हणतात. तो एक हा डोळ्याचा दोष आहे, दृष्टीदोष आहेत असे 4. तर बघा आपण पाहूया निकट दृष्टिता या संदर्भात. ही जी निकट दृष्टिता आहे त्याला ऱ्हस्व दृष्टी असं देखील म्हणतात आजार. आणि इंग्लिश शब्द मात्र लक्षात असू द्या बरं का. मायोपिया, शॉर्ट साईटनेस, मायोपिया हा इंग्रजी शब्द जो आहे तो लक्षात असू द्या. बघा इथं काय म्हणलं होतं हायपरमेट्रोपिया आणि ह्याच्या विरुद्ध आहे मायोपिया बरोबर. म्हणजे दूरदृष्टी, निकट दृष्टीला मायोपिया, दूरदृष्टीला हायपरमेट्रोपिया हा इंग्रजी संज्ञा आहे. कदाचित मायोपिया म्हणजे खालपैकी कोणता आजार? दूरदृष्टी, निकटदृष्टिता, वृद्धदृष्टीचा, विषमदृष्टिता अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो खाली पर्यायामध्ये. आता इथं अडचण काय माहिती आहे का, थोडंसं कन्फ्युजन करण्यासाठी. निकटदृष्टितामध्ये हा आजारामध्ये काय होते, तुम्हाला जवळच्याच वस्तू स्पष्ट दिसतात. मग तुम्ही कन्फ्युजन करू नका की दृष्टिता म्हणजे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. तर मित्रांनो जवळच्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या स्पष्ट दिसतात, तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. परत एकदा सांगतो, निकट म्हणजे जवळ आणि त्या निकट दृष्टितामध्ये जवळच्याच वस्तू स्पष्ट दिसतात, दूरच्या वस्तू दिसत नाहीत स्पष्ट. म्हणजे आता ह्या दूरदृष्टितामध्ये काय होईल हो, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु जवळच्या वस्तू ज्या आहेत, जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. असा झाला हा आजार बरोबर. आता निकट दृष्टिता यामध्ये काय होतं माहिती आहे का, आता हा डोळा आहे. आता हा डोळ्याचा आकार काय होतो, निकट दृष्टिताबद्दल सांगतोय मी. निकट दृष्टिता, दूरदृष्टिताही पाहू. हा आकार जो आहे तो मोठा होतो आणि लांबट होतो. काय होतो? लांबट होतो आणि चपटा होतो. कसा होतो? चपटा होतो. लक्षात असू द्या, मोठा, लांबट आणि चपटा निकट दृष्टिता या आजारामध्ये तसं होत असतं. आणि निकट दृष्टीसाठी अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात, हे निकट दृष्टितासाठी वापरतात. ओके. दूरदृष्टिता या आजारामध्ये काय होत असतं,
दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, एवढं मात्र क्लिअर असू द्या, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. बरोबर. डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. यामध्ये काय होतं, डोळ्याचा आकार जो आहे मोठा आणि उभट होतो. तिकडे निकट दृष्टीमध्ये काय पाहिलं होता, डोळ्याचा आकार हा मोठा होतो परंतु लांबट आणि चपटा होतो, लांबट आणि चपटा होतो. बस. आणि याच्यामध्ये बहिर्वक्र भिंगाचा म्हणजेच बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरला जातो. आता ह्या दोनबद्दल सांगितले तर विषमदृष्टिताबद्दल बी सांगूनच देतो मी तुम्हाला. विषमदृष्टिता त्याला इंग्लिशमध्ये ॲस्टिजिमॅटिझम, उच्चार अवघड आहेत परंतु लक्षात घ्या, ASTIGMATISM असा आजार म्हटला जातो. बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी जास्त पणा निर्माण झाला तर हा आजार निर्माण होत असतो. त्यामुळे काय होते, वस्तूपासून येणारे जे प्रकाश किरण आहेत त्यांचं केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी काय होत नाही, सगळे जे प्रकाश किरण ते एका जागी न येता विखुरले जातात, दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू काय होते, अस्पष्ट दिसते. आता ह्याच्यासाठी कोणत्या प्रकारचा चष्मा वापरला जातो, दंडगोलाकार भिंगाचा चष्मा वापरला जातो. हा अंतर्वक्र भिंग जो आहे, अंतर्गोल भिंग हा निकट दृष्टीसाठी, हा विषम दृष्टीसाठी, हा बहिर्वक्र जो आहे दूरदृष्टीसाठी. आता शेवटचा जो राहिला आहे, जे वयस्कर म्हातारे असतात 40च्या नंतर, बरोबर, वृद्धदृष्टिता, त्याला प्रेसबायोपिया इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे, प्रेसबायोपिया असं म्हटलं जातं. आता ही वाढत्या वयोमानानुसार हे होत असतं. वस्तू अस्पष्ट दिसतात, साहजिकच आहे, सुस्पष्ट दिसत नाहीत, अस्पष्ट दिसतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे ते वापरतात. असं स्पेसिफिक काही बोललेलं ते नाही. तर मित्रांनो, एक सांगा, आता डोळ्यासंदर्भातच एक मी आजार आहे ते विचारतो. कोणत्या गाजर या गाजरापासून सर्वाधिक मोठ्या प्रमाणात विटॅमिन कोणतं मिळत असतं जे डोळ्यासाठी खूप उपयुक्त आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल ही अपेक्षा करतो. बरोबर, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. पुढचा प्रश्न बघा. ऑक्सिजनच्या साहाय्याने डॅश डॅश घडते आणि ग्लुकोजचे CO2 व H2O मध्ये पूर्ण विघटन होण्यासाठी ते जबाबदार असते. तर मित्रांनो, ऑक्सिशोषण घडत असते आणि CO2 ग्लुकोजचे जे काय कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यामध्ये पूर्ण विघटन होण्यासाठी ते जबाबदार असते. पुढचा प्रश्न बघा. कोणत्याही माध्यमामध्ये आपण जसजसे तापमान वाढवत जातो तसतसा ध्वनीचा वेग हा वाढत जातो. बरोबर. आता म्हणजे तुम्हाला काय अभ्यास करावा लागेल, इथं कोणता मुद्दा आला, इथं ध्वनी हा अभ्यास करावा लागेल. आता बघा, आवर्त सारणी तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर वरचा प्रश्न जो होता डोळा, हा देखील टॉपिक व्यवस्थित वाचावा लागेल. त्यानंतर आता ध्वनी पण आलेला आहे, ध्वनीचा बी टॉपिक तुम्हाला वाचावा लागेल. बरोबर. आणि हे सगळं तुम्ही वाचलेलं ऑलरेडी, फक्त रिवाईज मारायचे. आता ध्वनी म्हणजे काय, ऐकण्याची संवेदना होय, ऐकण्याची संवेदना. ध्वनी ही कंप निर्माण करणारी वस्तू आणि पृष्ठभाग ध्वनी निर्माण करतो. म्हणजेच ध्वनीची निर्मिती ही कंपनातून होत असते. ध्वनीची निर्मिती कंपनातून होत असते. बरोबर. त्यानंतर ध्वनीचा वेग सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि ध्वनीच्या वेगासंदर्भात प्रश्न आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो. ध्वनीचा हवेतील वेग किती आणि ध्वनी कोणत्या एककात मोजलं जातं? ध्वनी कोणत्या एककात मोजलं जातं? ओके. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे, X, Y आणि Z या तीन मूलद्रव्यातील इलेक्ट्रॉनिक संरचना अनुक्रमे 2,8,7, त्यानंतर Yचं 2,8,2 आणि शेवटी Zचं 2,8,8 आहे. तर मूलद्रव्य Z हे काय आहे? तर मित्रांनो, हा निष्क्रिय वायू आहे. कारण ह्याचं जे आवर्त सारणी म्हणजे इलेक्ट्रॉनची ही जी राऊंड आहे, बरोबर, 1 2 पूर्ण भरलेलं आहे.
अष्टक पूर्ण यायचं आणि ही कोणाला देत बी नाही आणि कोणाला घेत बी नाही, कोणाला देत बी नाही, कोणाला घेत बी नाही, त्यामुळं ही निष्क्रिय आहे, मला कोणाची गरजच नाही. ज्यावेळेस 2,8,8 असे असेल त्यावेळेस ते एखादी जी मूलद्रव्य असते त्याची तो निष्क्रिय असतो, तो काय असतो, निष्क्रिय असतो. आता बघा हे 2,8,7 आता ह्याला काय, हा एक घेऊ शकतो कारण व्यावहारिकदृष्ट्या एक घेणं योग्य आहे आणि 2,8 हा जो आहे तो व्यावहारिकदृष्ट्या एखाद्याला देणं गरजेचं आहे, म्हणजे ज्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत शेवटच्या कक्षेमध्ये त्याला तो देऊ शकतो आणि एखाद्याकडे 1 इलेक्ट्रॉन कक्षा असेल तो त्याच्याकडून हा घेऊ शकतो. म्हणजे जो देतात म्हणजे ज्याच्या शेवटच्या इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये 8 हे नसतं तो कशा असतात, ॲक्टिव्ह असतात, एकतर धातू अधातू काहीतरी असतात ते, पण निष्क्रिय वायू नसतात, पण ते निष्क्रिय वायू नसतात. परंतु ज्याच्यामध्ये 2,8,8 असतात, जी शेवटची संयुजा जी असते ते फुल असते, ते मात्र निष्क्रिय मूलद्रव्य असतात. हे मात्र फायनल माइंडमध्ये ठेवून घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, उत्क्रांतीशी संबंधित संज्ञेच्या संदर्भाने आपली संरचना कोणाशी सर्वाधिक जुळते? चिंपांजी, जीवाणू, चिनी शाळकरी मुलगा, कोळी. आता हा तर मला कुठंच वाचण्यात आलेला नाही, परंतु उत्तर त्यांनी दिले चिनी शाळकरी मुलगा. म्हणजे ठीक आहे, आता ह्याचा तर्क मला लागलेला नाही किंवा माहीत नाही, पण समजून घ्या की अशा प्रकारचा देखील प्रश्न होता. त्यानंतर आपल्याला प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 55वा, जो गतिज ऊर्जावर प्रश्न आहे आणि गणितासंदर्भात आपण जे आहेत ते नंतर व्हिडिओ बनवणार आहोत. तरी पण गणित बघा, हा वस्तुमान म्हणजे गतिज ऊर्जावर आधारित हे प्रश्न आहेत. सूत्र सोपं आहे, ते व्हिडिओ आपण नंतर बनवूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा धातू थंड पाण्यासह प्रतिक्षिप्त अभिक्रिया करतो. म्हणजे तुम्हाला धातू हा टॉपिक आणि त्याच्यातील जे काही धातू आहेत म्हणजे वेगवेगळे सोडियम असो की इतर कोणते, त्यांचा देखील छोटे शॉर्ट पॉईंट तुम्हाला काढून ठेवायचे आहे. तर खालीलपैकी कोणता धातू हा थंड पाण्यासह प्रतिक्षिप्त अभिक्रिया करतो? सोडियम. पाणी टाकलं की त्याच्यावर काय करतं, आवाज होतो. आता दिवाळीमध्ये ते आपण जुने मुलं काय करत होते, सोडियम आणत होते, त्याच्यावर पाणी टाकत होते आणि ते फट्टमने आवाज करून वर जात होतं, त्यावेळेस ते आपण सोडियम वापरत होतो. थंड पाणी ते करत नाही कारण प्रतिक्षिप्त क्रिया करत असतं ते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं काय समजलं, धातू, आणि तुम्हाला वरच्या ह्याच्यावरून काय समजलं, निष्क्रिय वायू जेवढे आहेत त्यांची नावं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा नोट्स काढून ठेवा की निष्क्रिय वायू हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोणते कार्बनचे अप्रूप नाही? तर मित्रांनो, कोळसा हा कार्बनचे अप्रूप नाही, बाकी हिरा, फ्ल्युरिन, ग्राफाईट हे सगळे कार्बनचे अप्रूप आहेत. कार्बनचे काय आहेत? अप्रूप आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? दृढता म्हणजे काय? उच्च दाब प्रयुक्त असताना आकारमान कमी होऊ देणे हा पदार्थाचा गुणधर्म आहे आणि वायूद्वारे हाच गुणधर्म दर्शवला जातो. काय? वायूद्वारे हाच गुणधर्म दर्शवला जातो. हे विधान चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे. द्राव्यता म्हणजे बाह्य बल प्रयुक्त असताना सहजपणे प्रवाहित होणे आणि स्वतःच्या आकारमानात बदल होऊ देणे हा पदार्थाचा गुणधर्म आहे आणि हा गुणधर्म द्रव आणि वायू या दोन्हीद्वारे दर्शवला जातो. तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न,
त्यानंतर चाळणी नलिका आणि सहपिशी प्रामुख्याने डॅश डॅश वहनासाठी जबाबदार असतात, तर वनस्पतीमधील अन्नाच्या वहनासाठी ते जबाबदार असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, धातू हे विजेचे सुवाहक आहेत कारण त्यांच्यात अनेक सैलसर बांधलेले असतात, तर इलेक्ट्रॉन्स. मित्रांनो, मागचाही प्रश्न जो होता की 2,8,2 2,8,7 2,8,8,8 ही बी धातू निष्क्रिय वायू अधातू यांच्या संदर्भात होता. तर तुम्हाला इथे एक समजलं पाहिजे की धातू हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. अर्थात अधातू आणि धातू सदृश्य हे देखील टॉपिक तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही विज्ञानचं पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. मित्रांनो, धातू आणि अधातूमधील थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बघा, धातू म्हणजे काय? धातू म्हणजे काय? ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन निर्माण करतात. एकतर ते पॉझिटिव्ह असतात, धन आयन निर्माण करतात, आणि इलेक्ट्रॉन गमावतात. बरोबर, इलेक्ट्रॉन गमावतात. आणि ही धातू हे स्थायी रूप असतात. पत्रा माहीत नाही का, सोनं पत्रा, परंतु याला अपवाद आहे पारा. यावर प्रश्न आलेला आहे, सगळीकडे चाललेला आहे. आणि दुसरा आहे गॅलियम. ओके, परत एकदा लक्षात घ्या, धातू हे इलेक्ट्रॉन सोडून देतात, गमावतात, दुसऱ्याला देतात, आणि पॉझिटिव्ह होतात, धन आयन होतात. बरोबर, वृत्ती हिची देण्याची आहे, घेण्याची नाही. बरोबर, म्हणून ते धन आहे, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. आणि जनरली स्थायी रूप असतात. आणि अपवाद मात्र पारा आणि गॅलियम आहेत. बरोबर. आता ह्याच तुलनेत अधातू काय असेल हो? अधातू हे इलेक्ट्रॉन स्वीकारतात. बरोबर, आणि ते ऋण आयन निर्माण करतात, निगेटिव्ह असतात. फक्त मलाच द्या असा स्वभाव धातूंचा असतो. आणि जनरली हे असतात ना, जनरली द्रवरूप, वायुरूप आणि स्थायी रूप तिन्हीमध्ये पण असतात. आता द्रवरूपमध्ये, आता वायुरूपमध्ये जर म्हटलं तर 11 जे आहेत ते अधातू आहेत, आणि स्थायी रूपमध्ये तब्बल 10 अधातू आहेत. बरोबर, आणि एकच द्रवरूपामध्ये अधातू आहे, ते म्हणजे ब्रोमीन. हे लक्षात ठेवा, ब्रोमीन. आता वायुरूपमध्ये कोणकोणतं म्हणाल तर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन. बरोबर, आणि स्थायी रूपमधले अधातू कोणकोणते? कार्बन, सल्फर, सिलिकॉन, पोटॅशियम. हे झाले अधातूची उदाहरणं. परंतु हे ब्रोमीन लक्षात ठेवा, अधातू द्रवरूपामध्ये आहे. जास्त नाही, एकमेव हा अधातू असा आहे की तो द्रवरूपात आहे, ब्रोमीन. अपवाद असलेले प्रश्न लिहून ठेवायचं. आता धातूची उदाहरणं आपण पाहू. बघा, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, पारा. यापेक्षा जास्त अजून काही ते पण आहेत. त्यानंतर धातू, अधातू यांचा द्रवणांकच्या संदर्भात जर विचार केला, द्रवणांक आणि उत्कलनांक. द्रवणांक म्हणजे एखाद्या स्थायूचं पाण्यात म्हणजे द्रव होणं जे काही असते त्याला एवढं गरम करावं लागतं, त्याला द्रवणांक म्हणतात. उत्कलनांक, बरोबर, ठीक आहे, उच्च म्हणजे जास्त असते द्रवणांक, परंतु यांचं अधातूचं द्रवणांक आणि उत्कलनांक हे कमी असते. द्रवणांक व उत्कलनांक हे अधातूच्या तुलनेत कमी असते, परंतु याला अपवाद आहे. कार्बन, बोरॉन आणि सिलिकॉन हे स्थायू असून यांना उच्च तापमान लागतं वितळण्यासाठी. आता अधातूला पण मग द्रवणांक उत्कलनांकला अपवाद आहे. सोडियम आणि पोटॅशियम 100 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी तापमानाला ते वितळतात. बरोबर, अपवाद आहे ते. घनता धातूची उच्च असते, अधातूची ही त्या तुलनेत कमी असते. तन्यता म्हणजे ताणणं. सर्व धातू हे तंतुक्षम असतात, म्हणजे पत्रा दुरी तयार करू शकत नाही का. बघा, चांदी, सोनं, टंगस्टन, आपल्या लाईटमध्ये जे वायर असते त्याच्यामध्ये ते असतात ना, ते सगळं तंतुक्षम, म्हणजे त्याचे दुरी तयार करता येते असं लांबट. अधातू हे तंतुक्षम नसतात. बरोबर. वर्धनिता
म्हणजे त्याला मेलेबिलिटी असे म्हणतात. धातू वर्धनीय असतात, उदाहरणार्थ सोने चांदी. आणि अधातू वर्धनीय ते पण वर्धनीय असतात. ठिसूळपणा जर म्हटलं तर अधातू हे ठिसूळ आहेत, जास्त ठिसूळ आहेत, बरोबर. परंतु अधातूचं ठिसूळपणामध्ये हिरा जो आहे तो एकमेव असा अपवाद आहे की तो सर्वात कठीण आहे. आपल्या धातूमध्ये ठिसूळपणा हा कमी असतो. अधातूमध्ये ठिसूळपणा हा कमी असतो, बरोबर. काही गुणधर्म आहेत, म्हणजे तुम्हाला वाचायचं काय, धातू हा टॉपिक अतिशय व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. अजून एक सांगून देतो लास्ट तुम्हाला. धातू अधातूमध्ये अधातू हे उत्तम क्षपणक आहेत, उत्तम क्षपणक आहेत आणि हे उत्तम ऑक्सिडीकारक आहेत, ऑक्सिडीकारक आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, ही पृष्ठभागाशी संबंधित एक गोष्ट आहे, बाष्पीभवन. ती बरोबर आहे, म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि हे पृष्ठभागाशी संबंधित आहे. ह्या बाकीच्या कन्सेप्ट जे आहेत ते आपण पाहू नंतर. व्हिडिओ बराच मोठा होऊ लागला आहे, 30 मिनिटाच्या वर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वातावरणीय दाब प्रयुक्त असताना ज्या तापमानाला स्थायू उतरून द्रवात रूपांतर होते त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो वितळणांक असे म्हणतात, वितळणांक असे म्हणतात. एकदम सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंडी देणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? प्रजक. आता ह्याने शब्द कुठून लिहिले, अंडज म्हणतात मराठीमधून. ठीक आहे, लक्षात असू द्या की जरायुज, अंडज, सस्तन प्राणी हे ते प्रकार जे आहेत ते तुम्हाला अभ्यास करावा लागेल, व्यवस्थित वाचावं लागेल बायोलॉजीचं. पुढचा प्रश्न आहे, हे विरलेल्या चुन्याचे रासायनिक नाव आहे CaOH2. बरोबर, लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला विविध पदार्थांचे मूलद्रव्यांचे रासायनिक नाव देखील लक्षात ठेवायचे, जे मिश्रण आहेत वगैरे. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? बरं, एक सांगा मला, खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात आणि धुण्याच्या सोड्याला काय म्हणतात? दोन्हीचं आता ह्याच्यात खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात, धुण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट कशाला म्हणतात, सोडियम कार्बोनेट कशाला म्हणतात? हे प्रश्न राज्यसेवेला देखील आलेले आहेत, तुमचा विषयच नाही सरळ सेवेला. तर उत्प्रणोद आणि वजन डॅश डॅशमध्ये प्रयुक्त होतात. तर मित्रांनो, विरुद्ध दिशेत ते प्रयुक्त होत असतात. कसं? विरुद्ध दिशेला प्रयुक्त होतात. आता जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे आम्ल आणि आम्लारीवर. बघा, जेव्हा लिटमस द्रावण आम्लीय किंवा आम्लारी नसते तेव्हा त्याचा रंग जांभळा होतो. काय होतो? जांभळा होतो. बेसिक पुस्तकामध्ये आम्ल याच्यामध्ये प्रमुख घटक असतो ऑक्सिजन, आपला हायड्रोजन, H लक्षात ठेवा. आम्लारीमध्ये काय असतो प्रमुख घटक? OH प्रमुख घटक असतो, OH प्रमुख घटक असतो. म्हणजे पाण्याच्या द्रावणात त्यापासून H आयन मिळत असतं आणि यांच्या जे आहे द्रावणात त्यापासून OH आयन मिळत असतं, बरोबर. आता उदाहरण जर म्हटलं आम्लाचे उदाहरण म्हणजे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2SO4, बरोबर, HNO3. सगळ्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? H. आम्लारीचे उदाहरणं जर म्हटलं NaOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड OH2, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड OH. हे आम्लारी सगळे पदार्थ काय आहेत? आम्लारी. तुम्हाला प्रश्न विचार की HCl खालीलपैकी काय आहे? आम्लारी. तर मित्रांनो, H महत्त्वाचा आहे आम्लामध्ये, म्हणून ते आम्ल. ते काय आहे? आम्ल. ॲसिटिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, कार्बनिक आम्ल, सौम्य आम्ल, हे सगळे आम्ल, बरोबर. आम्ल जे असतात चवीला आंबट असतात, चवीला काय असतात? आंबट असतात. आणि आम्लारी जे असतात त्या चवीला तुरट असतात. काय असतात? तुरट असतात. आता निळा लिटमस कधी होतो, लाल लिटमस कधी होतो, म्हणजे काय ह्याचे निकष हे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ना, बरोबर. चाचण्या. आम्लमध्ये काय होतं माहिती आहे का? आम्ल जर द्रावण असेल तर निळा लिटमस काय होतो? आता समजा लिटमस पेपर टाकला, निळा लिटमस काय होतो? लाल. आणि लाल लिटमस जो आहे तो लालच राहतो. लक्षात येतं का तुम्ही? हे समजून घ्यायचं की ते काय आहे? आम्ल आहे. ते काय आहे? आम्ल आहे. आता याच्या विरुद्ध आम्लारीमध्ये होईल.
याच्या विरुद्ध आम्लारीमध्ये होईल लाल लिटमस पेपर जो आहे तो काय होईल हो, निळा. आणि निळा लिटमस पेपर हा निळाच राहील. बरोबर. आता ह्या लिटमस पेपरऐवजी जर तुम्हाला फेनॉफ्थेलिन जर बघायचं झालं तर तो आम्लामध्ये रंगहीन होतो, परंतु आम्लारीमध्ये त्याचा रंग गुलाबी होतो. हा प्रश्न आलेले आहे बरं का. सगळ्या इतर परीक्षांना आपण सरळ सेवेला सगळ्यात टॉपिक कन्फ्युजन करणार आहे, ज्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं समजून घेता ते. हळद जी आहे आम्लामध्ये काय होतं, हळदाचा रंग हा जो होतो पिवळा होतो आणि आम्लारीमध्ये हळद जी आहे ती तांबडा होतो. आणि अजून एक आहे मिथिल ऑरेंज. यामध्ये काय होतं, आम्लामध्ये मिथिल ऑरेंज जे आहे ते गुलाबी होतं. ते काय होतं, गुलाबी. आणि आम्लारीमध्ये मिथिल ऑरेंज पिवळा होतो. ओके. अधातूंची ऑक्साईडे म्हणजेच आम्ल. परत लक्षात घ्या, अधातूंची ऑक्साईडी म्हणजे आम्ल आणि धातूंचे ऑक्साईडी म्हणजे आम्लारी. धातू आम्लारी, अधातू आम्ल. बरोबर. pH व्हॅल्यू असतो आम्लाचा सामू. बरोबर, 0 ते 6.9 आणि आम्लारीचा pH व्हॅल्यू असतो 7.1 ते 14. बरोबर. ओके. म्हणजे 7 कुठं गेलो, हा 7 का असतो मग, हा उदासीन असतो. एवढं लक्षात असू द्या. pH व्हॅल्यू जेवढी कमी तेवढं ते आम्ल गुणधर्म जास्त असतो आणि pH व्हॅल्यू जेवढी जास्त आम्लारी गुणधर्म जास्त असतो. ओके. एवढं आहे आम्लारीबद्दल. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आम्लारी. बघा, ह्या एका प्रश्नाबद्दल तुम्हाला आवर्त सारणी वाचायची आहे. मग त्याच्यात डोबेनारची त्रिके असो, न्यूलँडची अष्टके असो, मेंडेलिपची आवर्त सारणी असो, मोसलीची आधुनिक आवर्त सारणी असो, ध्वनी वाचायचे आहे, विविध मूलद्रव्य त्याचे रासायनिक नाव वाचायचे आहे, आम्लारी वाचायचे आहे. बरोबर. अशा प्रकारे विज्ञानचे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहे. ते बेसिक पुस्तकामध्ये 9वी 10वी 5वी ते 10वीपर्यंत जर वाचलं तुमचं 25 मार्काचं कव्हर होणार म्हणजे होणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.